अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारतीयांची कोंडी करण्याचा नवीन मार्ग शोधून काढलाय। अमेरिकेने जारी केलेल्या नव्या निर्देशांच्या नुसार व्हिसासाठी अर्जदारांच्या आरोग्याची तपासणी देखील केली जाईल आणि काही गंभीर आजार असेल तर व्हिसा मिळणं हे देखील कठीण जाणार आहे आणि याचा सर्वाधिक फटका भारतीय अर्जदारांना बसण्याची शक्यता आहे। ट्रम्प महाशयांचा आता आणखी एक नवा अजब फतवा। अमेरिकन व्हिसा घेणाऱ्या भारतीयांना रोखण्याचा अजब फंडा। लठ्ठ, मधुमेही, जुने आजार असलेल्यांना आता अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही। व्हिसा जारी करण्याबाबत अमेरिकन प्रशासनानं काही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। ही तत्व विविध देशातील दूतावास, उच्चायुक्तालयांना पाठवण्यात आली आहेत। त्यानुसार अमेरिकन व्हिसाची मागणी करणाऱ्या अर्जदारांची विस्तृत वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश आहेत। अर्जदारांमुळे अमेरिकन वैद्यकीय सेवेवर अतिरिक्त ताण येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश आहेत। याआधी केवळ अर्जदाराचं वय हा मुद्दा विचारात घेतला जायचा, मात्र आता त्याची संपूर्ण प्रकृती, आजार यांचाही व्हिसा देताना विचार केला जाणार आहे। नव्या निर्देशांनुसार हृदयरोग, श्वसनाचे आजार, कर्करोग, चयापचयाशी संबंधित आजार, मज्जासंस्थेशी संबंधित विकार, मानसिक आजार यांच्या उपचारांचा अफाट खर्च आहे। लठ्ठपणा, मधुमेह, दमा, रक्तदाब, झोपेचे विकार असलेल्यांच्या अर्जांचा पुनर्विचार व्हावा। अर्जदार या उपचारांचा खर्च करण्यास सक्षम आहे का याचा विचार व्हावा। भारतात सुमारे 10,44,00,000 लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, म्हणजे 11.4% लोकांना हा आजार आहे। भारताच्या लोकसंख्येपैकी 15.3% जनता प्री डायबेटिक म्हणजे मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहे। 2019 ते 21च्या आकडेवारीनुसार 24% महिला आणि 23% पुरुष अतिलठ्ठपणाच्या कक्षेत आहेत। अर्थात ही नियमावली जगभरातून अमेरिकेत शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी जाणाऱ्यांसाठी आहे, मात्र स्वतःच्या खर्चावर वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी हे नवे नियम लागू नाहीयेत। गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प विविध माध्यमातून भारताची कोंडी करतायत। 2023-24चा विचार केला तर अमेरिकेनं तब्बल 9,58,151 भारतीयांना व्हिसा दिले। काही दिवसांपूर्वी H-1B व्हिसाचं शुल्क वाढवून अमेरिकेनं भारतीय तंत्रज्ञांची कोंडी केली होती। आता आरोग्याचं कारण देत कोंडी करण्याचा नवा मार्ग अवलंबल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।